कार्यक्रमादरम्यान बोलताना ब्रिजमोहन फोफलिया यांनी पोलिसांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हटले, तुम्ही कठोर राहता म्हणूनच आम्ही सुरक्षित राहतो. तुमच्या जागरूकतेमुळेच सामान्य नागरिक निर्धास्त झोपू शकतात. तुमचे हृदय कितीही कोमल असले तरी कर्तव्यापुढे तुम्हाला कठोर व्हावे लागते. तुम्ही रस्त्यावर उभे असता म्हणून शहरात शांतता टिकून राहते. तुम्ही नियम पाळायला लावता म्हणून समाज योग्य मार्गावर चालतो. तुम्ही सण घरी साजरे करू शकत नाही कारण आमचे सण सुरक्षित पार पडावेत ही तुमची इच्छा असते. तुमच्यामुळे समाजात कायदा व्यवस्था आणि शिस्त अबाधित राहते. तुमचा कडक स्वभाव हा राग नसून तो आमच्या सुरक्षित भविष्यासाठी असलेले धैर्याचे कवच आहे. ब्रिजधाम आश्रम येथे पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्था या ग्रुपने गीतांचा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस दलाच्या सन्मानार्थ हा सांगीतिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे काही पोलीस अधिकारी स्वतः मंचावर येऊन गीते सादर केली. त्यांच्या या सुरेल सहभागाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. कर्तव्याच्या पलीकडेही त्यांच्यातील कलागुण पाहून वातावरण आणखी आनंदी झाले. मात्र आज कार्यक्रमाच्या निमित्ताने आश्रमात येण्याची संधी मिळाली. येथे येताच निसर्गरम्य आणि शांत वातावरण पाहून मन प्रसन्न झाले. दैनंदिन कामाचा ताणतणावही क्षणात कमी झाल्यासारखे झाले. आश्रमामध्ये वृद्धांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा पाहून खरोखर समाधान वाटले. राहण्यासाठी स्वच्छ सुबक खोल्या, उत्तम स्वयंपाकघर, आवश्यक त्या सर्व सोयी येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेकांच्या घरातही नसतील अशा सुविधा येथे वृद्धांना दिल्या जातात. ही बाब कौतुकास्पद आहे. या संपूर्ण कार्यामध्ये फोफलिया साहेबांचे मोठे योगदान असून त्यांचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. वृद्धांना सन्मानाने, सुरक्षिततेने आणि सुखसोयींसह जगता यावे यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. समाजासाठी असे कार्य करणे ही मोठी सेवा असून ते निश्चितच प्रेरणादायी आहे असे पोलिसांनी आपली भावना व्यक्त करत सांगितले. होऊ शकलो नाही कारण हे आश्रम मी ऐकूनच होतो की खरोखर आतमध्ये जे व्यवस्था सुविधा हे जे आहे हे जे संस्थापक चालवतात हे सर फोफलिया सर आहे. हे स्वतः इकडे लक्ष देऊन जे सिस्टम चालवतात खरोखर हे आनंदाचं आणि चांगलं आहे. कारण वृद्धांना जे काही गोष्टी सुखसुविधा गरज असते ते पूर्णपणे ते पुरवले जाते. पण काहीतरी निमित्ताने आज गायकवाड ताई यांच्या निमित्ताने आज मी इथं आलेलो आहे आणि आज हा ब्रिजधामचा परिसर बघतोय तर आम्हाला खरोखर मनातून समाधानी आणि आनंद वाटतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.